श्री श्री पाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 17 श्री नामानंदांचे दर्शन। मी कुरुंगड्डाच्या दिशेने प्रवास करत असताना वाटेत एक स्त्री केस मोकळे सोडून विचित्रपणे हसत माझ्या दिशेने येत असल्याचे मी पाहिले। ती मानसिकदृष्ट्या अस्थिर दिसत होती। ती वेगाने माझ्याकडे येत असल्यामुळे माझ्या हृदयाची धडधड वाढली। माझे हातपाय थरथरू लागले। हातात काठ्या घेतलेले 2 पुरुष तिचा पाठलाग करत होते। ती धावत येऊन माझ्या पाया पडली आणि त्या दोघांपासून आपले रक्षण करण्याची विनंती केली। मला काहीच सुचत नव्हते। ज्याच्याकडे प्रवासासाठीही पुरेसे पैसे नाहीत असा मी एक हडकुळा ब्राह्मण परक्या ठिकाणी परक्या लोकांपासून या स्त्रीचे रक्षण कसे करणार? नकळतपणे मी म्हणालो, आई, तुला घाबरण्याचे काहीही कारण नाही। या दुष्टांच्या तावडीतून श्रीपाद श्रीवल्लभ तुझे रक्षण नक्की करतील। न घाबरता उठ। ते आलेले आगंतुक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले। शारीरिक बळात आपल्याशी कुठेही बरोबरी करू न शकणारा एक सामान्य व्यक्ती आपल्याला दुष्ट समजत होता आणि इतकेच नव्हे तर या स्त्रीला आपल्या तावडीतून वाचवणार असे आत्मविश्वासाने सांगत होता। याचे त्यांना आश्चर्य वाटले। ते म्हणाले, अरे हडकुळ्या ब्राह्मणा, आम्ही या दुराचारी स्त्रीला ठार मारण्याचा निश्चय केला आहे। तू तिला वाचवू शकत नाहीस। जर तू आमच्या कामात अडथळा आणलास तर आम्हाला तुलाही ठार मारावे लागेल। आदराने आमच्या मार्गातून बाजूला हो। माझ्यात कोणती तरी अदृश्य शक्ती शिरल्याचा अनुभव मला येऊ लागला। माझ्या नकळत आणि माझ्या मनातील विचारांव्यतिरिक्त माझ्या तोंडून शब्द बाहेर पडत होते। ते शब्दही मला धोकादायक परिस्थितीत ढकलणारे होते। तेव्हा मी म्हणालो, ब्राह्मण जन्माला येऊन काल रात्री निर्लज्जपणे गायीची हत्या करून तिचे मांस खाऊन आणि मद्यपान करून सर्व दुराचारांनी लिप्त असलेल्या तुम्हाला मला आणि या निरपराध स्त्रीला मारणे काय अवघड आहे? मी सर्व गोष्टींसाठी तयार आहे। मला तुमची दया येते म्हणून सांगतो। जर तुम्ही या स्त्रीला ठार मारले तर तुम्हाला कुष्ठरोग होईल। कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीमध्ये कामवासनाही अधिक असते। कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला साप चावत नाही। सापाच्या विषापासून तयार केलेल्या औषधाने कुष्ठरोग बरा होऊ शकतो, पण हे औषध तयार करण्याची पद्धत सर्वांना माहीत नाही। कामवासनेवर नियंत्रण ठेवून औषध घेतल्यास रोग शांत होतो। सर्व रोगांमध्ये अत्यंत नीच असलेल्या कुष्ठरोगाने पीडित होण्याची तुमची इच्छा असेल तर या स्त्रीला ठार मारा। मी तुमच्या हितासाठीच हे सांगत आहे। काम वासनेवर नियंत्रण ठेवून औषध घेतल्यास रोग शांत होतो। सर्व रोगांमध्ये अत्यंत नीच असलेल्या कुष्ठरोगाने पीडित होण्याची तुमची इच्छा असेल तर या स्त्रीला ठार मारा। मी तुमच्या हितासाठीच हे सांगत आहे। माझे शब्द ऐकताच ते दोघेही खाली कोसळले। आश्चर्यातील आश्चर्य। मी बोललेले काही शब्द त्यांच्या भूतकाळाशी संबंधित असल्यामुळे माझी भविष्यवाणी ही नक्कीच खरी ठरेल असे त्यांना वाटले। त्यांनी आपले दोष कबूल केले। ज्योतिषशास्त्राचे अजिबात ज्ञान नसलेला मी त्यांच्या नजरेत एक महान ज्योतिषी ठरलो होतो। आम्ही जवळच्या एका झाडाच्या सावलीत बसलो। मी त्यांना त्यांची कहाणी सविस्तर सांगण्यास सांगितले। तेव्हा ते म्हणाले, महाराज, आपण त्रिकालज्ञानी सर्वज्ञ आहात, तरीही आपण विचारत आहात म्हणून सांगतो। आम्ही दोघे भाऊ आहोत। ब्राह्मण जातीत जन्मलो असलो तरी ब्राह्मणांचे धर्म आमच्यातून पूर्णपणे नष्ट झाले आहेत। आम्ही सर्वथा भ्रष्ट झालो आहोत। आम्ही गोमांस खाणाऱ्यांची मैत्री केली, दारूचे व्यसन जडले, व्यभिचार केला। सर्व दुराचारांनी आम्ही पूर्णपणे भ्रष्ट झालो। आम्ही या स्त्रीला एका टेकडीवर पद्मासनात बसलेले पाहिले। आम्ही आमच्या मनातील इच्छा तिला सांगितली, तिने नकार दिला। तिने आमची कामवासना पूर्ण न केल्यामुळे आम्ही जबरदस्तीने तिचा उपभोग घेण्याचे ठरवले। पण काय आश्चर्य, ती सापडल्यासारखी करून निसटून जात होती। तिचा पाठलाग करत आम्ही येथे आलो। आमच्या पूर्वपुण्यामुळे आम्हाला आपले दर्शन झाले। तेव्हा मी म्हणालो, चांगले काय आणि वाईट काय याचा विवेक करण्याची शक्ती परमात्मा आपल्याला देतो। आपण चांगल्या मार्गाने चाललो तर चांगले फळ मिळते, वाईट मार्गाने चाललो तर अनिवार्यपणे वाईट फळ भोगावे लागते। ही स्त्री सदाचारी वागते, तुम्ही तिला दुराचारी समजलात। शिवाय अत्यंत घृणास्पद इच्छेने तुम्ही तिच्या जवळ गेलात। तुम्हाला पश्चाताप होत आहे। देव तुमचे पाप क्षमा करील की नाही हे मला माहीत नाही, पण मी तुम्हाला एक चांगली बातमी देतो। त्रिलोकांमध्ये पूजनीय त्रिमूर्ती स्वरूप असलेले श्रीदत्त सध्याच्या काळात मनुष्य रूपात श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून या जगात संचार करत आहेत। महापाप्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांच्या दिव्य श्रीचरणांशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही। मी त्यांच्या अनेक दिव्य लीला ऐकल्या आहेत। मी त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी
कुरुंगड्डा येथेच जात आहे. आई, तू तुझी कहाणी सांग, असे मी तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली, महाराज, आपण मला या पापी लोकांपासून वाचवले. आपण माझ्यासाठी पित्या समान आहात. माझा जन्म एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबात झाला. समज येण्याआधीच माझे लग्न झाले. माझे दुर्भाग्य काय सांगू. माझे पती नपुंसक होते. ते क्षणाक्षणाला माझा छळ करू लागले. तारुण्याशी संबंधित सर्व इच्छांना बाजूला सारून मी पतीलाच देव मानून त्यांची सेवा करत होते. माझ्या पतीला माझा छळ करून आनंद मिळवण्यात मजा येत असे. माझे परपुरुषांची संबंध आहेत असे ते वारंवार म्हणत. मी सौभाग्याचे प्रतीक असलेली फुले, माळा इत्यादींनी शृंगार केला तर जारपुरुषाची वाट पाहत आहेस म्हणत, आणि शृंगाराशिवाय राहिले तर विधवेसारखी अमंगळ का दिसतेस असे म्हणत. घरातील लहान मुलांचे लाड केले तर तुला मुले होत नाहीत म्हणून तू आतल्यात जळतेस असे म्हणत. मी त्यांच्याबरोबर जेवले तरी तू खूप जास्त जेवून घर रिकामे करत आहेस असे म्हणत, आणि कमी जेवले तर सासरच्या घरी जेवण मिळत नाही असे शेजाऱ्यांनी म्हणावे म्हणून कमी जेवतेस असे म्हणत. मी उपवास केला तर माझी पीडा टळावी म्हणून गुप्तपणे कोणता तरी मंत्र जप करत आहेस, आणि त्या मंत्राच्या देवतेच्या प्रसन्नतेसाठी उपवास करत आहेस असे म्हणत. माझे पती माझा कितीही मानसिक छळ करत असले तरी सासू, सासरे किंवा घरातील इतर वडीलधारी मंडळी माझ्या पतीवर एक शब्दही बोलत नसत. या पृथ्वीवर नरक कसा असतो हे मी माझ्या सासरी अनुभवाने जाणले. अशा प्रकारे माझे आयुष्य दुःखाने भरलेले होते. एवढ्यात आमच्या गावात एक तंत्रमंत्र शास्त्रज्ञ आला. त्याला ज्योतिषशास्त्रातही विशेष प्रावीण्य असल्याचे बोलले जात होते. माझ्या सासू सासऱ्यांनी त्याला आमच्या घरी बोलावले. त्याने काहीतरी आकडेमोड केली, चित्रविचित्र पूजा केल्या आणि सांगितले, ही नष्टजातक आहे. हिच्या पत्रिकेत अनेक अमंगळ योग आहेत. त्या योगांच्या प्रभावामुळे पतीला नपुंसकत्व आले आहे. तिला घरातून हाकलून दिले तर अमंगळ दूर होईल. मी केलेले मंत्रतंत्र आणि पूजाविधी कामाला येतील. मुलाचे नपुंसकत्व दूर होईल. त्याचे पुन्हा लग्न लावता येईल. त्यानंतर नक्कीच संतानी योग येईल. दयामया नसलेल्या माझ्या सासू सासऱ्यांनी, घरातील इतरांनी आणि माझ्या पतीने मला घरातून हाकलून दिले. दुसरा कोणताही मार्ग नसल्याने मी किमान पायी चालत माहेरी जावे म्हणून निघाले. तेवढ्यात आमच्या घरी आलेला तो ढोंगी मांत्रिक वाटेत मला आडवा आला. त्याने आपल्या तुच्छ कामवासनेची मला बळी बनवण्याचा प्रयत्न केला. मी भद्रकालीचे रूप धारण करून जवळचा एक मोठा दगड उचलला आणि माझ्या पूर्ण शक्तीनिशी त्याच्यावर फेकला. तो त्याच्या डोक्याला जोरात लागला आणि तो जागीच मरण पावला. देवा, स्त्री असूनही नाईलाज असतो माझ्या हातून ब्रह्महत्या घडली. माझे मन ठिकाणावर नव्हते. मी माहेरी गेले असते तरी माझ्या समस्या संपल्या नसत्या. माझे आईवडील मला पोटातल्या गोळ्याप्रमाणे सांभाळतील, पण भाऊ, वहिनी आणि जावा प्रेमाने वागवतील याची मला खात्री नव्हती. मी त्या ढोंगी मांत्रिकाची हत्या केल्याचे तेथील अज्ञानी लोकांनी पाहिले होते, पण त्यांना त्याचा कावा माहीत नव्हता. अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात. दैव मला जिथे नेईल तिथे जाईन असा विचार करून मी वाट फुटेल तिथे चालत होते. तेवढ्यात एक तलाव दिसला. मला खूप तहान लागली होती. तलावातील पाणी पिऊन मी तहान भागवली. त्या तलावाच्या काठावर एक औदुंबराचे झाड होते. औदुंबराचे झाड दत्तप्रभूंना अत्यंत प्रिय आहे असे मी ऐकले होते. माझ्या शरीरात ग्लानी येत होती. त्या झाडाच्या मुळाशीच मी गाढ झोपी गेले. काही वेळाने मी जागी झाले. मला खूप भूक लागली होती. डोळे उघडून पाहते तर काय, 2 नाग माझ्या दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांप्रमाणे रक्षण करत उभे होते. मी त्या दोन्ही नागांना नमस्कार केला. जणू काही त्यांनी माझी प्रार्थना स्वीकारली असावी तसे ते दोघेही कुठेतरी निघून गेले. मी दत्त दिगंबर, जयगुरु दत्त, दत्त दिगंबर असे नामस्मरण करत होते. दत्तप्रभू केवळ स्मरणाने प्रसन्न होऊन रक्षण करतात असे मी वडीलधाऱ्यांकडून ऐकले होते. माझ्या सुदैवाने मी औदुंबराच्या झाडाच्या सावलीत बसले होते. मी श्री दत्तप्रभूंच्या कृपाछत्राच्या छायेत असल्याचा अनुभव मला येऊ लागला. श्री नामानंदांचे वर्णन. माझे दत्त नामस्मरण तन्मयतेने ऐकत रस्त्याने जाणारा एक वाटसरू त्या औदुंबराच्या झाडाखाली थांबला. भयभीत झालेल्या मी म्हटले, अरे तू कोण आहेस? आदराने इथून ताबडतोब निघून जा. जर तू गेला नाहीस तर इथलाच एक दगड उचलून तुला ठार मारीन. काही वेळापूर्वीच मी एका ढोंगी मांत्रिकाला ठार मारले आहे. त्यावर तो नवीन व्यक्ती हात जोडून म्हणाला, आई, मी धोबी जातीत जन्मलेला रविदास नावाचा एक दत्तभक्त आहे. मी कुरुपूरमध्ये राहतो. श्री गुरुदत्तांनी या भूलोकाला पावन करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ रूपात कुरुपूर येथे वास केला आहे. कितीही दूरवर असलेल्या दत्तभक्तांना
आपण या भूलोकात अवतार घेतले असल्याची शुभवार्ता ते कोणत्या ना कोणत्या लीलेने कळवत आहेत. हे केवळ अनुभवानेच कळते. मी सध्या कुरुपूरला जात आहे. तुझी इच्छा असेल तर तू माझ्यासोबत येऊ शकतेस. कुरुपूर जवळच आहे. मी माझ्या नातेवाईकांच्या घरी जाऊन परत कुरुपूरला जात आहे. तेव्हा मी म्हणाले, मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तू ज्या श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल सांगत आहेस ते कोण आहेत हा विषयही माझ्यासाठी अनावश्यक आहे. जर श्रीपाद श्रीवल्लभ खरोखरच दत्त स्वामी असतील तर ते या दीनदुबळ्या स्त्रीला आपल्या श्रीचरणांशी आकर्षित करून तिचे रक्षण करतील. आपण स्वतः दत्त आहोत हे सिद्ध करण्याची जबाबदारी श्रीपादांवरच आहे. मी त्यांचे नामस्मरण करणार नाही. मी फक्त दत्ताचे नामस्मरण करीन. पुढे काय होते ते पाहीन. तू ताबडतोब इथून गेला नाहीस तर माझ्याकडून तुला धोका निर्माण होईल. तो काहीही न बोलता दत्त दिगंबर दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर असे म्हणत निघून गेला. त्यानंतर मी एका टेकडीवर पद्मासनात बसून ध्यान करत असताना या दुष्टांच्या तावडीत सापडले आणि तुमच्यामुळे माझे रक्षण झाले. तेव्हा मी म्हणालो, आई, श्रीपादांची कृपा होती म्हणूनच तुझे रक्षण झाले. ते अंतर्यामी नसलेला देश किंवा त्यांच्या माहितीशिवायचा काळ या सृष्टीत अस्तित्वातच नाही. कार्य कारण संबंधांनी या सृष्टीतील विविध देशांमध्ये विविध काळात विविध घटना घडत असतात. सर्व कारणांचे महाकारण तेच आहेत. वेगवेगळ्या स्थितीत असलेल्या जीवांच्या विकासासाठी वेगवेगळ्या देशकाळात विविध घटना घडत असतात. कारणाशिवाय कोणतेही कार्य या सृष्टीत घडत नाही. श्रीपाद श्री वल्लभ निर्गुण आहेत की सगुण, निराकार आहेत की साकार, किंवा या सर्व स्थितींच्या पलीकडचे आहेत हे कोणालाही माहीत नाही. त्यांच्याबद्दल फक्त त्यांनाच माहीत आहे. आपण श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण केले तर त्यांची कृपा नक्कीच प्राप्त करू शकू. सर्व सुख दुःखातून मुक्त होऊ. त्यानंतर त्या ब्राह्मण बांधवांसोबत आणि सुशीला नावाच्या त्या ब्राह्मण युवतीसोबत मी कुरुंगड्डाच्या दिशेने प्रवास सुरू ठेवला. आम्ही सर्वजण दत्तनाम आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करत प्रवास करत होतो. पाहणाऱ्यांना आम्ही एखादे भजन मंडळच वाटत होतो. प्रवासात आम्ही नामानंद नावाच्या महात्म्याच्या आश्रमात पोहोचलो. श्री दत्तांनी चांडाळ वेशात येऊन श्री नामानंदांवर कृपा करणे. आम्ही जाणले की श्री नामानंद त्रिकालज्ञानी होते. त्यांनी आमचे आदराने स्वागत केले. श्री नामानंद सांगू लागले, माझ्या वडिलांचे नाव मायणाचार्य होते. माझे नाव सायणाचार्य. आमचे गोत्र भारद्वाज आहे. आम्ही श्री वैष्णव आहोत. संन्यासी दीक्षा घेतल्यानंतर मला नामानंद म्हणून ओळखले जाऊ लागले. तीव्र वैराग्याने मी उत्तर भारतातील पुण्यक्षेत्री आणि सिद्धक्षेत्री यांना भेट दिली आणि माझा उद्धार करू शकणारे सद्गुरू कोण आहेत या शोधात फिरत असताना मी पीठापूरला आलो. आम्ही श्री वैष्णव असल्याने शिवाची आराधना आम्हाला मान्य नाही. आम्ही सोहळे आणि आचार धर्माचे विशेष पालन करणारे होतो. कुंती माधवाचे दर्शन घेऊन बाहेर येत असताना मी एका चांडाळाला पाहिले. चांडाळाचे दर्शनच असह्य होते. त्यातच तो माझ्याजवळ येऊन दरडावून म्हणाला, नामानंदा, मला गुरुदक्षिणा देऊनच येथून पुढे जा. हे ऐकून मी स्तब्ध झालो. गावातील लोक हे विचित्र दृश्य पाहत होते. चांडाळाने एका श्रेष्ठ श्री वैष्णव ब्राह्मणाला गुरुदक्षिणा मागावी हे कलियुगाचेच लक्षण आहे असे लोक म्हणू लागले. कोणीतरी दारुडा या वैष्णव श्रेष्ठावर जबरदस्ती करत आहे असे काही जण म्हणाले. तेव्हा मी म्हणालो, अरे, तू कोण आहेस हे मला माहीत नाही, पण मी वैष्णव ब्राह्मण आहे आणि तू चांडाळ आहेस. माझे नावही नामानंद नाही. तू माझ्याकडे जबरदस्तीने गुरुदक्षिणा मागणे अजिबात योग्य नाही. यापेक्षा जास्त मी बोलू शकलो नाही. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे लाल होते. त्याची मुद्रा कोणालाही घाबरवणारी होती. माझ्या या शांत बोलण्याने तो अजिबात नरम झाला नाही. उलट म्हणाला, तू मला ओळखत नाहीस असे खोटे बोलत आहेस. गावोगावी भटकत माझा उद्धार करणारा सद्गुरू कुठे मिळेल असे वेगवेगळ्या गोत्रांच्या लोकांना विचारत तू पिसाळलेल्या कुत्र्यासारखा फिरत आहेस. ब्राह्मण जन्माला आलो म्हणून गर्वाने तू सत्याकडे दुर्लक्ष करत आहेस. मीच तुझा सद्गुरू आहे. मी तुला नामानंद हे संन्यासी नाव देत आहे. आदराने तुझ्याजवळ असलेली सर्व संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून दे आणि सर्वांसमोर साष्टांग नमस्कार करून मला गुरु म्हणून स्वीकार कर. नाहीतर या तलवारीने तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून ढीग लावीन. तुझे रक्त पिईन. तुझ्या मस्तक छिन्नविच्छिन्न करीन. तुझ्या शरीरातून प्राण जाणार नाहीत याची काळजी घेईन. तुझ्या शरीराच्या प्रत्येक तुटलेल्या भागात चेतना अनुभवत तू भयंकर नरक यातना भोगशील. माझ्याशी व्यवहार अगदी स्पष्ट असतो. हो तर हो, नाही तर नाही. फक्त 2च शब्द. तू त्रिकोटी देवांपैकी कोणाचीही प्रार्थना केलीस तरी माझ्यापासून तुला वाचवण्याचे धाडस एकही देव करणार नाही असे तो कठोरपणे म्हणाला. असे कठोर शब्द बोलून त्या चांडाळाने
म्यानातून तलवार काढली आणि मला मारणारच होता. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने मी त्या चांडाळाला साष्टांग प्रणाम केला. माझ्याजवळ असलेली सर्व रक्कम गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केली. मला देवांबद्दलची सर्व वर्णने काल्पनिक वाटू लागली, परंतु माझ्या सर्व कल्पनांना छेद देत त्यांचे मोहक दिव्य मंगल रूप माझ्या डोळ्यासमोर प्रगट झाले. त्या दिव्य नेत्रांमधून अनंत प्रेम आणि करुणा महाप्रवाहाप्रमाणे वाहत असल्याचे मला जाणवले. ती दिव्य मंगल मूर्ती म्हणाली, मी श्री दत्ता आहे. सध्या श्रीपाद श्रीवल्लभ रूपात पीठापुरात अवतरलो आहे. तू माझा आहेस, मी तुझा आहे. मी तुझी संपत्ती आहे, तू माझी संपत्ती आहेस. आपल्या दोघांना जोडणारे तेच सत, चित आणि आनंद आहे. तू आजपासून नामानंद म्हणून धर्मप्रचार करत चिरशांती प्राप्त कर. शेवटी तू माझ्या लोकात येशील, असा त्यांनी आशीर्वाद दिला. श्रीपादांनी श्री नामानंदांना स्वतःच्या हातांनी भोजन देणे. महाराज, अशा प्रकारे मी नामानंद संन्यासी झालो. पीठापुरात श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेण्याची माझी इच्छा झाली. मला भुकेने जीव व्याकुळ झाला होता, पण कोणत्याही घरी गेलो तरी मला कोणी अन्न देईना. लोक माझ्याबद्दल विचित्र गोष्टी बोलू लागले. हा एक वेडा आहे. एका चांडाळाने दारूच्या नशेत याच्याकडून गुरुदक्षिणा वसूल केली. हा ब्राह्मण असूनही त्याने चांडाळाला गुरु मानल्यामुळे तो अस्पृश्य झाला आहे. त्यामुळे त्याला भिक्षा देणे धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे. असा निर्णय करून पीठापूरच्या ब्राह्मणांनी मला भिक्षा देणे बंद केले. मी नकळतही श्री अप्पलराजू शर्मांच्या घरी पोहोचलो. भवती भिक्षाम देही असे म्हणायलाही शक्ती नसण्याइतका मी अशक्त झालो होतो. तेवढ्यात दार उघडून श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः अन्नाचे ताट घेऊन बाहेर आले. त्यांनी मला आपल्या ओट्यावर बसवून आपल्या दिव्य हातांनी घास भरवले. त्यांनी स्वतःच्या हातांनी माझे हात आणि तोंड पुसले. अनंत शक्तीचे स्वरूप असलेल्या आपल्या वरद हस्ताला माझ्या डोक्यावर ठेवून ते म्हणाले, तुला सर्व काही प्राप्त होईल. कशासाठीही धडपड करण्याची आवश्यकता नाही. दगडाखाली असलेल्या बेडकालाही जो देव अन्न पुरवतो तो तुझे पोषण करू शकत नाही का? तू कुठेही असलास तरी मी तुझ्या पाठीशी असेन. अदृश्यपणे तुझा सोबती म्हणून फिरेन. डोळ्याच्या पापणीप्रमाणे तुझे रक्षण करीन, असे अभयवचन देऊन त्यांनी मला निरोप दिला. त्या दिवसापासून मी संन्यासी म्हणून माझ्या इच्छेनुसार फिरत आहे. त्यांचे दिव्य हात अदृश्यपणे माझे सदैव रक्षण करत आहे. 4 प्रकारचे जीवनमुक्त. मी विचारले, महाराज, श्री दत्तांची आराधना केल्यास लवकर मोक्ष मिळतो असे मी ऐकले आहे. त्यासाठी काही विशेष आराधना पद्धत आहे का? काही विशेष मंत्रांचा जप करावा लागतो का? माझ्या शंकांचे निरसन करून मला कृतार्थ करावे. त्यावर प्रसन्न वदनाने श्री नामानंद म्हणाले, बाळांनो, मोहाचा क्षय होणे म्हणजेच मोक्ष. देहत्यागानंतरच मोक्ष मिळावा असा नियम नाही. शरीर आपले प्रारब्ध भोगत असू शकते, परंतु जीवात्मा मुक्त अवस्थेत असू शकतो. अशांना जीवनमुक्त म्हटले जाते. सालोक्य मुक्ती, आपल्या इष्टदेवतेच्या लोकात निवास करणे. सामीप्य मुक्ती, त्यापेक्षा अधिक पुण्य असलेल्या लोकांना आपल्या इष्टदेवतेच्या सानिध्यात राहण्याचे भाग्य मिळते. त्याला सामीप्य मुक्ती म्हणतात. सारूप्य मुक्ती, त्याहूनही अधिक पुण्य असल्यास व्यक्ती आपल्या इष्टदेवतेचे स्वरूप प्राप्त करते. याला सारूप्य मुक्ती म्हणतात. सायुज्य मुक्ती, आणि त्याहूनही विशेष स्थितीत तो आपल्या इष्टदेवतेच्या चैतन्यात विलीन होतो, ज्याला सायुज्य मुक्ती म्हणतात. एका विशिष्ट आध्यात्मिक पातळीवर पोहोचलेले दत्तभक्त या जगत असतानाच सालोक्य मुक्तीचा अनुभव घेतात. त्यांचे शरीर केवळ प्रारब्ध भोगत असते. त्यांचे मन श्री दत्तांच्या चरणकमलांची संलग्न होऊन सृष्टीचे धर्म, धर्मातील सूक्ष्मता आणि सृष्टी चालवण्याच्या चित्रविचित्र पद्धती आपल्या अंतर्दृष्टीने पाहून आनंद अनुभवते. स्वार्थरहित योगीश्वरांच्या सर्व दिव्य शक्ती त्यांच्या नकळतपणे विश्वकल्याणासाठी वापरल्या जातात. या जगात राहून सामीप्य मुक्ती प्राप्त करणारेही असतात. ते दत्तप्रभूंच्या दिव्यलीला आपल्या अंतर्दृष्टीने सालोक्य भक्तांपेक्षा अधिक विश्लेषणात्मक पद्धतीने जाणतात. त्यांना मिळणारा आनंद अधिक असतो. जीव जेव्हा शरीरबद्ध असतो तेव्हा तो अनेक गुण, वासना आणि इच्छांनी बद्ध अवस्थेत असतो. जसजसा त्याचा विकास होतो तसतसा तो हलकेपणा अनुभवतो. हा हलकेपणा अनुभवताना आनंद अधिक वाढतो. सायुज्य मुक्ती प्राप्त केलेल्या श्री दत्तभक्तांकडून श्री दत्तांच्या दिव्यलीला सहजपणे प्रकट होतात. श्री दत्तांना संकल्प असतो,
परंतु श्री दत्तांमध्ये सायुज्य पावलेल्या योगी श्रेष्ठांना संकल्पच नसतो. तथापि ज्या पुण्यवंतांना त्यांचे दर्शन, स्पर्श आणि संभाषण लाभते त्यांना त्या महायोग्यांद्वारे श्री दत्तांकडून सदैव संरक्षण मिळते. या जगातील किंवा परलोकातील महान ऐश्वर्य केवळ श्रीपाद श्री वल्लभच देऊ शकतात. मानव विविध देवतांची पूजा करतात. त्या सर्व देवता श्रीपादांचेच दिव्य अंश आहेत. ते देवतांच्या माध्यमातून श्रीपादच भक्तांवर कृपा करतात. दत्त आराधनेचे वैशिष्ट्य. तेव्हा मी म्हणालो, महाराज, तसे असेल तर आपण विविध रूपांतील देवतांची पूजा करावी की फक्त श्रीपादांची पूजा करावी? आपण म्हणता की सर्व देव श्रीपादांहून भिन्न नाहीत. कृपया हा विषय मला समजेल अशा प्रकारे सांगा. त्यावर श्री नामानंद प्रसन्न होऊन म्हणाले, एका मुलीचे लग्न झाले. ती सासरी गेली. एकदा तिचा भाऊ तिला भेटायला गेला. सासू तिच्याजवळ तक्रार करू लागली, अहो, तुमची बहीण आमच्या घरात अनेक प्रकारच्या चोऱ्या करते. दूध, दही, ताक, तूप चोरून मोठ्या प्रमाणात पिते. एक चोरी असती तर मी सहन केली असती, पण एवढ्या प्रकारच्या चोऱ्या? तेव्हा त्या भावाने बहिणीला बोलवून म्हटले, एवढे पदार्थ चोरण्याच्या आसपासून सोडून दे. तू जे काही खातेस ते सर्व घट्ट दुधातच सामावलेले आहे. दूध, दही, ताक, तूप यांसारख्या सर्व पदार्थांचे सत्व एकट्या घट्ट दुधात आहे. त्यामुळे तुला हवे तेवढे फक्त घट्ट दूधच पीत जा. एकच वस्तू खाल्ल्यामुळे तुला सासूचा बोलणं ऐकावं लागणार नाही. त्याचप्रमाणे केवळ एकट्या श्री दत्तांची आराधना केल्यास सर्व काही प्राप्त होते. लोकांची आवड-निवड भिन्न असल्यामुळे ते वेगवेगळ्या देवतांची आराधना करतात. शिवाची आराधना केल्यास विष्णू प्रकट होणार नाहीत. विष्णूची आराधना केल्यास शिव प्रकट होणार नाहीत. कृपा एकसारखी असू शकते. भक्तांचे रक्षणही सारखेच असेल. पण सगुण साकार भक्तीने केलेल्या कर्मांचे फळ त्या त्या कर्मांनुसारच असले पाहिजे, नाही का? अनेक जन्मांची पापराशी जेव्हा क्षीण होऊ लागते आणि पुण्यफळ मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागते तेव्हाच श्री दत्त भक्ती लाभते. त्यामुळे दत्तभक्तांसाठी काहीही अशक्य नाही. ब्रह्मदेवाने कपाळावर लिहिलेला लेख, नशीब बदलण्याची शक्ती कोणत्याही देवतेमध्ये नाही. परंतु भक्ताच्या आर्ततेने द्रवून श्री दत्त आपल्या भक्ताच्या कपाळावरील लेख पुसून नवीन लेख लिहिण्याचा आदेश ब्रह्मदेवाला देऊ शकतात. जीवांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती टिकवून ठेवण्याचे कार्य स्थितीकर्ता विष्णू करतो. योग्य परिपक्वता येण्याआधीच जर प्रचंड योगशक्ती जीवात प्रकट झाली तर शरीर, मन किंवा बुद्धी ती शक्ती सहन करू शकत नाही आणि अग्नीच्या ज्वाळांमध्ये जिवंत दहन होत असल्याचा अनुभव येतो. त्यामुळे जीवाने आपला जीवनप्रवास व्यवस्थित करावा यासाठी विष्णू त्याच्या कर्मानुसार त्याला योग्य स्थितीत ठेवतो. श्रीकृष्ण हे श्रीदत्त प्रभूंशी अभिन्न आहेत. त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. परंतु गोप-गोपिका हे सर्व पूर्वजन्मी महान ऋषी होते. योगग्रंथी म्हणजेच पर्वत. त्या ग्रंथी तुटल्यावर जेव्हा प्रचंड योगशक्ती तांडव करते तेव्हा जीवात्मा अत्यंत हलकेपणा अनुभवतो. त्या सूक्ष्म अवस्थेमुळे महान योगानंद प्राप्त होतो. अशी सूक्ष्म स्थिती प्राप्त करण्यासाठी हजारो जन्म घ्यावे लागतात. श्रीकृष्णाने आपल्या आश्रितांचा सर्व भार स्वतः उचलून त्यांच्या ग्रंथी तोडून त्यांना जीवनमुक्त केले. हे आध्यात्मिक रहस्य आहे. भौतिक दृष्टीने पाहणाऱ्यांना फक्त गोवर्धन पर्वत उचलून आपल्या लोकांना वाचवणे एवढेच दिसते. त्याचप्रमाणे आपल्या भक्तांची स्थिती बदलावी असा श्रीदत्तांनी संकल्प केल्यास ते सामान्य गतीने चालणारा विकासक्रम जलद करण्याचा आदेश विष्णूला देऊ शकतात. या प्रक्रियेत भक्ताला भोगाव्या लागणाऱ्या सर्व वेदना त्याच्या नकळतपणे त्याच्याकडून भोगवून घेतात किंवा ती सर्व जबाबदारी श्रीदत्त स्वतःच्या खांद्यावर घेतात. ते किती करुणामूर्ती आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ अवताराचे मुख्य ध्येय म्हणजे त्यांच्याशी सायुज्य स्थितीचा अनुभव घेणारे 1.25 लाख योगी तयार करणे. जर कर्मबंधनांची सर्व स्पंदने नाहीशी करण्याचा संकल्प झाला तर श्रीदत्तांमधील रुद्रांश प्रगट होऊन करोडो जन्मांची, मग ती भूतकाळातील असोत किंवा भविष्यकाळातील, सर्व कर्मे नष्ट करून त्या जीवाला मोक्ष प्रदान करू शकतात. त्यांच्यातील ब्रह्मांश, विष्णुंश किंवा रुद्रांश प्रकट होऊन त्यानुसार ते आपल्या भक्तांचे रक्षण करतात. हे सर्व त्यांच्या संकल्पावर अवलंबून असते. त्यांच्या मनात असा संकल्प यावा यासाठी आपण भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे. एकदा पीठापूरमध्ये श्रीपादांच्या एका आश्रिताला घोड्याने खाली पाडले आणि त्याला तुडवून जखमी केले. रक्ताने माखलेल्या त्या भक्ताकडे श्रीपादांनी आपला अभयहस्त दाखवताच सर्व जखमा क्षणात नाहीशा झाल्या.
त्याच दिवशी श्रीपादांवर ज्याचा तिळमात्रही विश्वास नव्हता अशा दुसऱ्या व्यक्तीला 100 वराहांनी म्हणजे सोन्याची नाणी भरलेले एक पात्र सापडले. श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठींनी श्रीपादांना याविषयी विचारले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, माझा हा भक्त आज मरणार होता, परंतु मी त्याचे आयुष्य आणखी 20 वर्षांनी वाढवले आहे. हे त्याच्या अनन्य भक्तीचे फळ आहे. ज्याला 100 वराह सापडले त्याला आज महान ऐश्वर्य प्राप्त होणार होते, परंतु त्याच्या मनात तिळमात्रही भक्ती नाही आणि तो भक्तांची थट्टा करतो. त्यामुळे मी त्याचे महान ऐश्वर्य योग केवळ 100 वराहांपुरता मर्यादित केला. जो माझ्यावर केवळ भक्ती ठेवतो मी त्याचा दासानुदास आहे. जो मला आपल्या हृदयात बांधून ठेवू शकतो तोच खरा स्वामी आहे. त्रैलोक्याचा अधिपती परमेश्वर सुद्धा अशा व्यक्तीचा दास बनून राहतो. अशा प्रकारे त्यांनी हे सत्य आणि संदेश प्रकट केले. श्री नामानंदांनी अशा प्रकारे सांगितल्यावर आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. ब्राह्मण बंधूंनी आपण केलेल्या पापकर्मेबद्दल प्रायश्चित्त सांगावे अशी नामानंदानं विनंती केली. तेव्हा नामानंद म्हणाले, तुम्ही एकभुक्त राहून म्हणजे दिवसातून एकदा जेवण करून मंडल दीक्षा म्हणजे 40 दिवसांचे व्रत पाळा. खूप शारीरिक कष्ट करून धन मिळवा. त्या धनाचा उपयोग करून सदाचारी ब्राह्मणांना अन्नदान करा. त्याने तुमचे पाप शांत होईल. पाप नाहीसे झाल्याचा पुरावा म्हणून तुम्हाला श्रीपादांचे प्रत्यक्ष किंवा स्वप्नात दर्शन होईल. मंडल दीक्षेनंतरही तुम्हाला सदाचारीच राहावे लागेल. दुर्दैवाने जर तुम्ही जुन्या सवयींचे गुलाम झालात तर तुम्हाला श्रीपादांकडून दुप्पट शिक्षा मिळेल हे निश्चित. अनघा समेत दत्तात्रेय आराधना पवित्र आहे. सुशीला नावाच्या त्या ब्राह्मण स्त्रीने आपल्या संकटांवर उपाय सांगावा अशी नामानंदांना विनंती केली. तेव्हा प्रसन्न चित्ताने नामानंद म्हणाले, आत्मा अखंड आहे. मन प्रत्येक क्षणी कोट्यावधी वेळा मरते आणि पुन्हा जन्माला येते. पती पत्नीच्या समागमाच्या वेळी दोघांपैकी कोणीही एक किंवा दोघेही आपली मानसिक चेतना सजीव आणि निर्जीव स्थितीच्या मध्ये अडकल्याचा अनुभव घेत असतील तर त्यांना होणारं मूल नपुंसक जन्माला येते. सुखी संसारांची राखरांगोळी करण्याच्या महादोषांमुळे मनुष्याला नपुंसकत्व येते. नपुंसकाचे जीवन नरकासमान असते. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या जोडप्यांना वेगळे केल्याने, भांडखोरपणा दाखवून सुनांचा नाना प्रकारे छळ केल्याने, निर्दयपणे बालहत्या आणि स्त्री हत्या केल्याने आणि निराधार असहाय्य लोकांवर अत्यंत क्रूरता दाखवल्याने नपुंसकत्व येते किंवा नपुंसक पती मिळतो. मनुष्याला एका स्त्रीपासून 10 अपत्य जन्माला घालण्याचा अधिकार आहे. त्यानंतर त्याच स्त्रीपासून अपत्य जन्माला घालणे धर्मविरुद्ध आहे. 10 अपत्य झाल्यानंतर त्या स्त्रीला आई समान मानले पाहिजे. आई, तुझ्या पतीचे नपुंसकत्व जाऊन त्याला पुरुषत्व प्राप्त व्हावे आणि तुला सुखी वैवाहिक जीवनाचे सर्व सुख मिळावे यासाठी तू अनघा व्रत करून अनघा देवीसहित श्री दत्तात्रेयांना प्रसन्न कर. श्री दत्त तुझ्यावर नक्कीच कृपा करतील. श्रीपाद श्रीवल्लभांची भक्ती करणाऱ्यांना ऐहिक आणि पारलौकिक सुख भरपूर प्रमाणात मिळते. श्री बापनार्युलोंनी आपल्या नातवाला साक्षात दत्तात्रेय रूपात पाहून सिद्धमंगल स्तोत्र रचले. दत्त दर्शनाच्या अनुभूतीतून निघालेले ते अक्षर ना अक्षर महाशक्तिशाली आहे. प्रत्येक अक्षरात युगायुगांपर्यंत चैतन्य टिकून राहील. त्यात व्याकरणाच्या चुका शोधू नयेत. हे सिद्धमंगल स्तोत्र पठण करण्यासाठी कोणतेही नियम किंवा निर्बंध नाहीत. मी हे स्तोत्र श्री बापनार्युलोंच्या तोंडून ऐकणारा भाग्यवान आहे. ते स्तोत्र माझ्या मनात घोळत आहे. ऐका. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नृसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सवितृक काठक चयन पुण्यफल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव दो चौपाती देव लक्ष्मी घना संख्य बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव
पुण्यरूपिणी राजमांब सुतगर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पीठिका पुर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. बाळांनो, हे परमपवित्र सिद्धमंगल स्तोत्र पठण केल्यास अनघाष्टमी व्रत करून 1000 सदाचारी ब्राह्मणांना भोजन घातल्याचे फळ मिळते. मंडल दीक्षा घेऊन एकभुक्त राहून कष्टाने कमावलेल्या पैशातून 1000 ब्राह्मणांना भोजन घातल्याचे फळ मिळते. हे स्तोत्र योग्य व्यक्तींकडूनच पठण केले जाते. याचे पठण केल्याने सिद्ध पुरुषांचे दर्शन आणि स्पर्श लाभतो. मनात धरलेल्या इच्छा पूर्ण होतात. मन, वचन आणि कर्माने दत्ताची आराधना करणारे भक्त हे स्तोत्र पठण करताच श्रीपादांच्या कृपेस पात्र होतात. ज्या ठिकाणी हे स्तोत्र पठण केले जाते तेथील सूक्ष्म वायुमंडलात सिद्ध पुरुष अदृश्य रूपात संचार करत असतात. असे अमृततुल्य शब्द त्यांनी त्या सुशीला नावाच्या ब्राह्मण स्त्रीला सांगितले. श्रीपादांच्या कृपेने नपुंसकत्व दूर होणे. श्रीनामानंदांच्या मुखातून हे अमृत वचन ऐकताच माझ्या मनात एक विचार आला. मी म्हणालो, महापुरुषा, या दिव्य स्तोत्राच्या पठनाने आणि श्रीपादांच्या दिव्य लीलांच्या कथा ऐकत ही रात्र या पवित्र आश्रम परिसरात घालवण्याची इच्छा होत आहे. आपण करुणामूर्तींनी कृपया परवानगी द्यावी अशी मी विनंती करतो. माझ्यासोबत असलेल्या सुशीलेने आणि ब्राह्मण बंधूंनी माझ्या सूचनेला होकार दिला. प्रसन्न हृदयाच्या श्रीरामानंदांनीही आपली संमती दिली. संपूर्ण रात्र श्रीपादांच्या नामस्मरणात, त्यांच्या लीला कथांमध्ये आणि सिद्धमंगल स्तोत्र पठणात गेली. पहाटेच्या वेळी श्रीपादांना दिव्य श्रीमंगळारती ओवाळण्यात आली. मंगळारती झाल्यानंतर एक गाडीवान 2 बैलांच्या गाडीत भोजनाचे सामान घेऊन आश्रमात आला. त्या गाडीवानाने सुशीलेला सांगितले की थोड्याच वेळात तुझे सासू सासरे आणि पती दुसऱ्या गाडीतून या आश्रमात पोहोचतील. भोजनाचे सामान उतरवून तो गाडीवान निघून गेला. गाडीवान येऊन जाईपर्यंत श्रीनामानंद ध्यानस्थ अवस्थेत होते. श्रीनामानंदांनी ध्यान सोडल्यावर आणि ते भानावर आल्यावर तो गाडीवान कुठे आहे असे त्याने चिंतेने विचारले. तो निघून गेला असे सांगितल्यावर, अरे अरे, तुम्ही किती भाग्यवान आहात, मीच दुर्दैवी आहे असे म्हणत ते हळहळले. आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो. श्रीनामानंद म्हणाले, श्रीपाद परम करुणामूर्ती आहेत. तेच गाडीवानाच्या रूपात येऊन तुम्हाला दर्शन देऊन गेले. आई सुशीला, तुझे भाग्य उजळले. तुझ्या पतीचे नपुंसकत्व नाहीसे झाले आहे आणि तुझे पती व सासू सासरे थोड्याच वेळात बैलगाडीतून येथे पोहोचत आहेत. त्रिकालज्ञानी नामानंदांनी सांगितल्याप्रमाणेच घडले. सुशीला आपल्या पती आणि सासू सासऱ्यांसोबत सासरी गेली. मी त्या 2 ब्राह्मण बंधूंसोबत कुरुंगड्डाकडे प्रवास करण्यास नामानंदांची परवानगी मागितली. त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही कुरुंगड्डाच्या दिशेने प्रस्थान केले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.